चक्रभेदी सोशल फाउंडेशननं हाती घेतलेल्या स्वाक्षरी उपक्रमाला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चक्रभेदी संस्थेच्या माध्यमातून नसरापूर घटनेच्या अनुषंगानं वेदांती प्रदीपराव या विद्यार्थिनीच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर। चक्रभेदी संस्थेच्या माध्यमातून समाजातील जातीभेद, पक्षभेद, भाषाभेद सर्व भेदभाव विसरून माणुसकीच्या संवर्धनासाठी मूलभूत न्याय व हक्कांसाठी सर्वजण एकत्र आले। यावेळी मुली महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी व दोषींवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी व परत अशा घटना घडू नयेत म्हणून ठोस उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी अनोख्या पद्धतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी 308 स्वाक्षरी असलेलं निवेदन वेदांती प्रदीपराव हिच्या हस्ते तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार गिरी यांच्याकडे देण्यात आले। या प्रसंगी वेदांती प्रदीपराव हिनं आपल्या मनोगतात चक्रभेदी संस्थेच्या कामाची स्तुत्य पोच पावती दिली। महिला व मुलींवर होणारे अत्याचार रोखणे या दृष्टीनं दोषी व्यक्तींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका तिनं व्यक्त केली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी या संवेदनशील व गंभीर मुद्द्यावर जो चक्रभेदी संस्थेच्या वतीनं लढा सुरू केला त्याला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलंय। चक्रभेदी संस्थेच्या कामाची प्रशंसा होणं आवश्यक आहे। कायम दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्न ऐरणीवर येणं अपेक्षित होतं। हे कार्य संस्था करते त्यामुळे जनमानसात अशा पल्लवित झालेत। रावसाहेब चौगुले, दीपक फेफडे, नगरसेवक यशवंत गोपाळ, नगरसेविका रुपाली बेंद्रे, युवा नेतृत्व रवींद्र लाड, विनोद केसरकर, शिक्षक अशोक पवार, निवे आश्रमशाळेच्या प्राध्यापिका प्राचीराव तसेच इतर संगमेश्वर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मदाळे, शिल्पा शिर्के, मुबीन मालगुंडकर, युत्युत्स आरते यांचे मौलिक सहकार्य लाभले। या सर्वांचे निवेदन व सादर करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे संस्थेच्या वतीनं वैदेही सावंत यांनी आभार मानले। हे जे प्रकार आहेत, लहान मुलींना नसरापूरचं प्रकरण आहे, तर ते एक प्रकरण वाचून आपण अशा रोज आपल्याला 4-5 प्रकरणं वाचायला मिळतात। आम्ही आया रात्रभर झोपू शकत नाही, आमच्या मुलींना आम्ही बाहेर कोणाकडे पाठवू शकत नाही, नातेवाईकांकडे पाठवलं तरी आम्हाला भीती वाटते। म्हणजे इतकं महिलांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केलेलं आहे। आम्ही गेल्या वेळेला सुद्धा निवेदन दिलं होतं, पण परत आमच्या चौगुले सर आणि आमची चर्चा झाली सर की आपण त्यामध्ये अनेक लोकांना सहभागी करून घेऊया, म्हणून आम्ही सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही पण यामध्ये पक्ष भेद जो आहे तो प्रांतभेद आहे किंवा जाती समाज हा सगळा भेद विसरून केवळ माणुसकी म्हणून मुली आज अत्यंत अडचणीमध्ये आहेत, महिला आज असुरक्षित जीवन जगत आहेत, तर सगळं आपण भेदभाव विसरून सगळे एकत्र येऊया आणि माणुसकी हा एकमेव धागा धरून आपण आपल्या मुलींच्या न्यायासाठी काहीतरी बोलूया। ज्या ज्या मुलींवर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी केलेले आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, लवकरात लवकर झाली पाहिजे। जसं शिवाजी महाराजांनी महिलांवर अन्याय केल्यानंतर त्यांचे हातपाय तोडून टाकून चौरंग बनवला होता, तसा चौरंग करणारे आम्हाला नेते हवे आहेत जे आमच्या महिलांवरती मुलींवरती अन्याय अत्याचार करतील त्यांना न्याय देण्यासाठी। आणि इथून पुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सगळीकडे सार्वजनिक ठिकाणी CCTV असावेत, पोलिसांचे गस्त आहेत ते वाढावेत, त्यांची जी योजना आहेत त्या बळकट कराव्यात, अशा प्रकारचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबांना केलेलं आहे। आणि यामध्ये 300 सह्या लोकांनी केलेल्या आहेत, पण अजूनही आम्हाला अपेक्षा होती की सगळ्या नगरसेवकांनी व त्यांच्या काही अडचणी असतील, मीटिंग वगैरे असेल, पण सगळ्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हावा अशी आम्हाला इच्छा होती। तरी सुद्धा एवढे जाणकार सुजाण आणि संवेदनशील व्यक्ती इथं उपस्थित आहे आणि सर सुद्धा आम्हाला नक्की यामध्ये हे पत्र पाठवून सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद। फक्त मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अन्याय करणाऱ्याला शिक्षा केली होती तशी कठोरातली कठोर शिक्षा आणि तात्काळ शिक्षा बलात्कार करणाऱ्यांवर व्हावी आणि आम्हाला महिलांना मुलींना एक सुरक्षित आनंदी आणि मनमोकळं जीवन देण्यासाठी जे जे करता येईल ते करावं अशी मी या माध्यमातून विनंती करते। थँक्यू सो मच। अजून कोणाला बोलायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।